मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज तपासले जाणार किंवा नियम बदलणार याबाबत चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार नाही, मात्र 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची तक्रार असल्यास संबंधित नावाची पडताळणी करून अर्ज बाद केले जातील, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतील. तथापि ज्यांच्या अर्जाबाबत तक्रार येतील त्यांच्याच अर्जाची पडताळणी होईल आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून त्यातील महिलांची संख्या कमी केली जाणार असल्याचं सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही. अर्जाची पडताळणी केली जाणार नाही अथवा योजनेचे नियमही बदलले जाणार नाहीत. तक्रार येतील अशाच अर्जाची पडताळणी होईल. सध्या अर्जाची सरसकट छाननी होणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्यास अर्जाचीच पडताळणी केली जाईल. गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा यामागील शासनाचा हेतू असल्याचंही त्या म्हणाल्या. आपण विना तक्रार पडताळणी करणार नाही, मात्र 2.5 लाखांच्या पुढे लाभार्थ्यांचे उत्पन्न गेले असेल तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत फेर तपासणी होणार नाही, परंतु ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालं आहे त्यांची अर्जाची तपासणी केली जाणार आहे. ज्यांच्या संदर्भात अधिकारी तक्रार करतील की त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती गेलं आहे त्यांचेच अर्जाची तपासणी केली जाणार आहे. त्यांचे जर उत्पन्न वाढले असेल तरच ते या योजनेअंतर्गत अपात्र ठरतील, असंही महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आलेले आहेत. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ